Good morning. This is the third lecture of topic human health and disease. Today we discuss next article cells of immune system. You know very well that about here this immune system. Actually it is type of system of our body which protect us from various type of infection. कोणत्याही रोगाविरुद्धात जी प्रतिकार करणारी आपल्या शरीरात असणारी जी क्षमता आहे किंवा संस्था आहे कॉल्ड एज ए इम्युन सिस्टीम, त्याला आपण इम्युन सिस्टीम असं म्हणतो. देन हियर क्वेश्चन अराइज, व्हाट इज मीन बाय सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम? एक्चुअली द सेल्स which play vital role in our immune system. आपली जी प्रतिकार शक्ती किंवा क्षमता आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पेशींचा रोल महत्त्वाचा असतो. त्यात अशा काही पेशी आहेत की त्या पेशींच्यामुळे खऱ्या अर्थानं प्रतिकार शक्ती डेव्हलप होते आणि म्हणून पेशी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा आज आता आपण या आर्टिकल मध्ये अभ्यास करायचा आहे. देन क्वेश्चन अराइज, which cells are here important or play vital role in immune system? These are called as a lymphocytes. Lymphocytes play most important role in our immune system. Actually, these lymphocytes arise from stem cells. Stem cells means स्कंद कोशिका, मूल पेशी, from which variety of cells are developed by tissue culture or cell differentiation method. अशी एक जरी पेशी असली तरी त्या एका पेशीच्या साहाय्याने बॉडीतल्या सर्व प्रकारच्या पेशी तयार करता येतात. अशी मूळ पेशी ज्याला स्कंद कोशिका मराठीमध्ये म्हटलं जातं, दॅट इज नथिंग बट ऍक्च्युली स्टेम सेल. त्याला स्टेम सेल असं म्हटलं जातं. मग ह्या लिम्फोसाइट कोणापासून अराइज होतात, डेव्हलप होतात? फ्रॉम स्टेम सेल्स which are present in bone marrow of adult man. आपल्यासारखे जे मोठे 18 वर्षाच्या वरचे त्यांचा जो बोन मॅरो असतो, सपोज दिस इज द बोन अँड दिस बोन इज हॉलो, आतून पोकळ असतं and it consists like this material called as a bone marrow. From this bone marrow here such type of cells arise. इथून त्या डेव्हलप होतात in adult. While such type of cells arise in liver of fetus. गर्भाशयाच्या अवस्थेत जे लहान मूल असतं त्याचं जे लिव्हर असतं त्या लिव्हर पासून त्या अराइज होतात, जन्माला येतात. हे इथं महत्वाचं आहे. बट आफ्टर फॉर्मेशन, त्या जन्माला आल्यानंतर दे डेव्हलप ऍट डिफरंट प्लेस ऑफ अवर बॉडी. जन्म घेत असताना, गर्भाशयाच्या अवस्थेत असताना ते जे फ्युटस आहे त्याच्या लिव्हर पासून ते जन्म घेतात आणि अडल्ट मध्ये बोन मॅरो पासून जन्म घेतात. पण भविष्यात डेव्हलप होत असताना, मॅच्युअर होत असताना बॉडीतल्या कोणत्याही भागामध्ये त्या डेव्हलप होतात. या पद्धतीच्या ह्या लिम्फोसाइट्स आहेत. ऍक्च्युली दे आर अराइज फ्रॉम स्टेम सेल्स. हियर देयर आर two types of lymphocytes. One is B lymphocytes and second one is T lymphocyte.
दोन प्रमुख प्रकार आहेत. ऍक्च्युली हिअर द मॅच्युरेशन, development and differentiation of such type of cell takes place in here bursa lymphoid organs, example tonsil. हे जे टॉन्सिल आहे या ठिकाणी किंवा पेस पॅचेस असं म्हणतो, ज्याला आपण बर्सल लिम्फॉइड ऑर्गन असं म्हणतो. हेन्स टर्म्ड ॲज ए बी लिम्फोसाइट. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं टॉन्सिलच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या मॅच्युअर होतात. बर्सल लिम्फॉइड ऑर्गन असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट, नावानुसार या ठिकाणी त्याला बी लिम्फोसाइट असं म्हटलं जातं. And this T, here such a type of cell, well developed, becomes mature, proliferate and differentiate into thymus. Thymus is a gland which is located exact here, just near to our heart. इथं आपल्या कोणतं बोन असतं? स्टर्नम. त्याच्या आतल्या बाजूला हार्टच्या वरती थायमस ग्लँड असते आणि त्या ठिकाणी या पेशी खऱ्या अर्थाने मॅच्युअर होतात, वेल डेव्हलप होतात आणि मग अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट थायमस ग्लँड, त्याच्यानुसार टी लिम्फोसाइट असे नाव पडलं जातं. म्हणजे बर्सल लिम्फॉइड ऑर्गन त्यातला बी म्हणजे बी लिम्फोसाइट आणि थायमस ग्लँड त्यातला कॅपिटल टी म्हणजे टी लिम्फोसाइट. अशा प्रकारचे दोन प्रामुख्याने प्रकार ह्या लिम्फोसाइटचे पडतात. मग ह्या दोघांचा रोल काय असेल? ऍक्च्युली दिस बी लिम्फोसाइट, ही जी बी लिम्फोसाइट आहे, when come in contact with any foreign particle or antigen which cause disease to our body, आपल्या शरीराला ज्या कोणत्याही अँटीजन मुळे इजा निर्माण होते, बिघाड निर्माण होतो, आपण आजारी पडतो, जेव्हा त्याच्याशी बी लिम्फोसाइटचा कॉन्टॅक्ट येतो, then it here develops or forms two types of cell. पुन्हा याचे दोन उपप्रकार पडतात. त्यातलं पहिला सेल प्लाझ्मा सेल, प्लाझ्मा सेल, आणि दुसरी कोणती असेल? मेमरी सेल, मेमरी सेल. Actually this plasma cell produces antibody for defense against infection. कोणत्याही रोगाविरोधात प्रतिकार करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये केमिकल सबस्टन्स म्हणजे प्रोटीन तयार होतात. ते केमिकल सबस्टन्स म्हणजेच प्रोटीन म्हणजेच कोण? अँटीबॉडी. आणि ह्या अँटीबॉडी खऱ्या अर्थानं कोण प्रोड्यूस करतं? प्लाझ्मा सेल. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. अगेन लिसन, when B lymphocyte come in contact with antigen, it develops into two types of cell. One is plasma cell, another one is memory cell, and actually these plasma cells become active in response to antigen and produces large amount of antibody. आणि म्हणून आपण असं म्हणतो बी लिम्फोसाइटचं एकच महत्त्वाचं फंक्शन की जास्तीत जास्त अँटीबॉडीचं प्रोडक्शन करायचं टू डिफेन्स अगेन्स्ट इन्फेक्शन, रोगाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी हे महत्त्वाचं फंक्शन असेल. देन टी लिम्फोसाइट. Also this T lymphocyte when come in contact with antigen, जेव्हा अँटीजनचा टी लिम्फोसाइटचा संबंध येतो, इट फॉर्म्स क्लोन्स ऑफ इटसेल्फ. त्याचे स्वतःचे क्लोन तयार करतो. and these clones are of 3 to 4 types. स्वतःचे 4 प्रकार तयार करतो टी लिम्फोसाइट. ते कोणते 4 प्रकार असतील? here we see one by one. First, helper T cell. helper T cell हा पहिला प्रकार असेल. then second, killer.
killer T cells. Third, suppressor T cells. And last, fourth one, again here, memory T cells. These are the four clones of T cell. When this T lymphocyte come in contact with antigen, then it forms these four clones. मग ह्या चार उपप्रकारांचा उपयोग काय होतो? अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट, अगदी नावानुसार आहे. पहिला प्रकार कोणता आहे? हेल्पर टी सेल, मदत करणारा. काय मदत करतो? दिस हेल्पर टी सेल सिक्रेट लिम्फोकाइन्स नावाचं केमिकल सिक्रेट करतो हेल्पर टी सेल. It gives stimulus to the B lymphocyte. आणि हा हेल्पर टी सेल पासून लिम्फोकाइन नावाचं केमिकल सबस्टन्स सिक्रेट होतो आणि हा याला सूचना करतो, त्याला प्रेरणा देतो, स्टिम्युलस देतो टू प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ अँटीबॉडी टू डिफेन्स अगेन्स्ट इन्फेक्शन. त्या रोगाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी प्लाझ्मा सेल किंवा बी लिम्फोसाइट तू बाबा जास्तीत जास्त अँटीबॉडी निर्माण कर. तू करतोयस काम, पण तू जेवढं काम करतोय ते पुरेसं नाही. कमी प्रमाणात अँटीबॉडी तू डेव्हलप करतोय, तर तुला अजून जास्त अँटीबॉडी निर्माण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रेरणा देणं गरजेचं आहे, स्टिम्युलस देणं गरजेचं आहे. आणि लिम्फोकाइन्स नावाचं जे केमिकल आहे ते हेल्पर टी सेल पासून सिक्रेट होतं. म्हणून बी लिम्फोसाइटला प्रेरणा मिळते, स्टिम्युलस मिळतं. बी लिम्फोसाइट बिकम ऍक्टिव्ह अँड प्रोड्युसेस लार्ज अमाउंट ऑफ अँटीबॉडी. अशी मदत करतं, म्हणून हेल्पर टी सेल नाव आहे. सेकंड, किलर टी सेल. अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट, किल करताय टू अँटीजन. आपल्या बॉडीत जो कोण बिघाड करणार आहे, आपल्या बॉडीला डॅमेज करणार आहे, आजारी पडणार आहे, असा जो कोण पॅथोजन असेल, अँटीजन असेल, त्याला ही पेशी किल करेल. कशी किल करेल? दिस किलर टी सेल सिक्रेट केमिकल कॉल्ड एज ए परफोरिन. परफोरिन नावाचं केमिकल सबस्टन्स सिक्रेट करतो. समजा हा अँटीजन आहे, हे परफोरिन याच्यावरती डायरेक्ट अटॅक करतं अँड फॉर्म्स होल, छिद्रच पाडतं, त्याला जाळून टाकतं. ह्या ऑर्गॅनिझमला मध्ये असं छिद्र पाडतं, किलिट, मारून टाकतं. म्हणून तर नाव आहे किलर टी सेल. म्हणजे फॉरेन पार्टिकल असेल, अँटीजन असेल, पॅथोजन असेल की ज्याच्यामुळे आपण आजारी पडणार आहोत, त्याच्यावरती अटॅक करतं किलर टी सेल. कोणाच्या साहाय्यानं? तर परफोरिन नावाचं केमिकल सिक्रेट करून ते केमिकल त्या अँटीजन वरती अटॅक करतं, त्याला छिद्र पाडतं, मारून टाकतं. म्हणून नाव आहे किलर टी सेल. देन थर्ड, सप्रेसर. आता या दोन ऍक्टिव्हिटी झाल्या म्हणजे हेल्पर काय करताय? जास्तीत जास्त अँटीबॉडी तयार करताय आणि किलर काय करताय? किल करून टाकताय. याचा अर्थ इन्फेक्शन इज अंडर कंट्रोल. आता आपण बरे होण्यास मदत होणार आहे, आपण तंदुरुस्त होणार आहे. आता या दोन पेशींनी काम करण्याची गरज नाही. दोघांचं फंक्शन अंडर कंट्रोल आणणं गरजेचं आहे. कारण नसताना अँटीबॉडी याच्यापासून सिक्रेट होता कामा नये. कारण नसताना आता किलर सेल पासून परफोरिन सिक्रेट होण्याची गरज नाही. दोघांचं फंक्शन अंडर कंट्रोल आहे. आजार बरा झालेला आहे. मग आता काय होणं गरजेचं आहे? सप्रेसर. इट इनहिबिट द ऍक्टिव्हिटी ऑफ बोथ हेल्पर अँड किलर टी सेल्स. ह्या दोघांच्या ऍक्टिव्हिटी इनहिबिट करणं, दाबून टाकणं, सप्रेस. म्हणून तर नाव आहे सप्रेसर टी सेल. थोडक्यात सप्रेसर या दोघांना म्हणेल, आता तुम्ही दोघांनी थांबा. इन्फेक्शन अंडर कंट्रोल झालंय. तुम्ही दोघं आता ऍक्टिव्ह राहू नका.
तुम्ही तुमचं काम थांबवा असं ते सांगतं, म्हणजे ऍक्टिव्हिटी सप्रेस करतं, म्हणून याचं नाव आहे सप्रेसर टी सेल. आणि चौथी आहे मेमरी. मेमरी म्हणजे कालच्या लेक्चरला आपण पाहिलेलं होतं. एक्झाम्पल मिसल्स, गोवर डिसीज. गोवर हा आजार लहान मुलांना होतो. फर्स्ट एन्काउंटर मध्ये त्या लहान मुलांना आजार होतोच. कितीही औषधं, इंजेक्शन, गोळ्या, ट्रीटमेंट घ्या, त्या लहान मुलांना आजार होतो. का होतो? तर त्याच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी शरीरामध्ये ज्या अँटीबॉडी तयार व्हायला पाहिजे होत्या त्या तयार झालेल्या नव्हत्या. त्या तयार व्हायच्या अगोदरच त्यांना तो आजार होतो. इन फ्युचर, भविष्यात तोच पॅथोजन जर एंट्री केली 5 वर्षानं, 10 वर्षानं, 20 वर्षानं, तर बॉडीत पूर्वी अँटीबॉडी तयार झालेल्या होत्या त्या आजाराच्या संदर्भात. त्यांना आठवतं, त्यांना रिकॉल होतं, मेमराइज होतं दिस मेमरी सेल. आणि पुन्हा त्याच प्रकारच्या पॅथोजन एंट्री केली तर त्या मेमरी सेल अटॅक ऑन दॅट पॅथोजन अँड किल इट. या पद्धतीची ही मेमरी सेल आहे. हे ते टी लिम्फोसाइटचे क्लोन्स आहेत, उपप्रकार आहेत. जेव्हा ही टी लिम्फोसाइटचा अँटीजेनशी संबंध येतो तेव्हा हे 4 उपप्रकार उपयोगीला येतात. आणि बी लिम्फोसाइट जेव्हा अँटीजेनच्या सानिध्यात येतो तेव्हा हे 2 प्रकार तयार करतं, प्लाझ्मा आणि मेमरी. त्यातले ह्या मेमरीचा या मेमरीचा फंक्शन एकच आहे. आणि प्लाझ्मा सेलचं मात्र फंक्शन काय? टू प्रोड्यूस अँटीबॉडी. या पद्धतीनं हे लिम्फोसाइट म्हणजे सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम आपल्या शरीरात कार्यरत असलेलं दिसून येतं. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस कन्सेप्ट. द नेक्स्ट क्लिअर. यातलं हे जे बी लिम्फोसाइट्स आहे कशा पद्धतीनं अँटीबॉडी कार्यरत राहतात त्याचं एक मेकॅनिझम आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. हियर द मेकॅनिझम ऑफ बी लिम्फोसाइट्स or antigen antibody reaction takes place by so many types. अनेक प्रकारे ते होतं. फॉर एक्झाम्पल म्हणून 2-3 पाहूया. अग्लुटिनेशन. अग्लुटिनेशन मीन्स क्लम्पिंग. जसं की आपलं रक्त, when blood in contact with air it becomes clot, गाठोड्या होतात. त्या पद्धतीने इथं जेव्हा अँटीजन बॉडी मध्ये एंट्री करतो त्यावेळेस त्या अँटीबॉडी, समजा हा अँटीजन असेल तर या अँटीजन भोवती अँटीबॉडी अशा गोळा होतील आणि क्लम्पिंग करून टाकेल, त्याचं एक गाठोडं करून टाकेल. And you know very well there are 2 types of cell, macrophage आणि न्यूट्रोफिल. ह्या 2 पेशी वाटच पाहत असतात. असा गट्टू तयार झाला की याच्यावरती त्या अटॅक करतील and engulf it, त्याला गिळंकृत करतील and kill it, मारून टाकतील. असं अँटीजन भोवती अँटीबॉडी गोळा होणं आणि त्याचा एक गट्टू तयार करणं, क्लम्पिंग, त्याला म्हणायचं अग्लुटिनेशन. या पद्धतीनं इथं पहिला प्रकार असेल. देन सेकंड ऑप्सोनायझेशन. ऑप्सोनायझेशन. ऑप्सोनायझेशन म्हणजे काय? सपोज दिस इज अँटीजन. Suppose this is antigen. Here formation of coat on this antigen. ह्या अँटीजन भोवती कोटिंग तयार केलं जाईल आणि हे जे अँटीजन असेल here cannot spread everywhere. ते बाहेर कुठेही जाणार नाहीत. ह्या कोटिंगच्या आतच अडकून पडतील आणि आतच अँटीजन अडकून पडल्यानंतर ह्या कोटिंगच्या आत
फॉर्मेशन ऑफ कोट इज कॉल्ड एज ऑप्सोनायझेशन. आतच अँटीजन असल्यामुळे ते बाहेर अख्ख्या बॉडीत कुठेही त्याचा प्रचार होणार नाही आणि इझिली त्या पॅथोजनला अँटीजनला मारायला सोपं पडतं आणि आपण तंदुरुस्त राहतो, बरे होतो. याला म्हणायचं ऑप्सोनायझेशन. अँड थर्ड, न्यूट्रलायझेशन. Neutralization means suppose when any type of antigen enter in our body, कोणत्याही प्रकारचा जीव जंतूनं आपल्या बॉडीमध्ये एंट्री केली, समजा बॅक्टेरिया, when this bacteria release its toxin, जेव्हा तो बॅक्टेरिया आपलं स्वतःचं विष टॉक्सिक केमिकल तो बाहेर सोडतो आपल्याला आजारी पाडण्यासाठी, त्यानं जे बाहेर रिलीज केलेलं जे केमिकल सबस्टन्स म्हणजे टॉक्सिन असतं, दॅट कॅन बी न्यूट्रलाइज विथ द हेल्प ऑफ अँटीबॉडी. आपल्या अँटीबॉडीच्या सहाय्यानं त्यानं विषारी जो द्रव्य सोडलेला आहे त्याला न्यूट्रलाइज करायचं, त्याची ऍक्टिव्हिटी वीक करायची, पुअर करायची, त्याची ऍक्शन न्यूट्रलाइज करायची. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए न्यूट्रलायझेशन. म्हणजे या पद्धतीनं बी लिम्फोसाइट्स कार्यरत असतात. याला म्हटलं जातं मेकॅनिझम ऑफ हिअर बी लिम्फोसाइट. असे अनेक प्रकार आहेत की ज्या पद्धतीनं आपणाला अँटीजन पासून आपलं शरीर बचाव करत असतं. द नेक्स्ट स्मॉल आर्टिकल, वॅक्सीन. Vaccine. Vaccine means it is called as a in Marathi लस. त्याला काय म्हणतो, लस. Actually vaccine is a preventive measure. एखादा आजार होऊ नये म्हणून घेतलेली दक्षता, याला आपण व्हॅक्सिन किंवा मराठीमध्ये लस असं म्हणतो. लस कधीही आजारी पडल्यानंतर घेतली जात नाही, तो आजार व्हायच्या अगोदर घेतली जाते. इट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. ऍक्च्युअली इट इज अँटीजेनिक प्रिपरेशन टू प्रोटेक्ट आवर बॉडी फ्रॉम एनी टाइप ऑफ इन्फेक्शन. एक्झाम्पल पोलिओ. पोलिओची लस आहे, बीसीजी लस आहे, बरोबर आहे. टिटॅनस इंजेक्शन घेतो धनुर्वात होऊ नये म्हणून. रेबीज होऊ नये म्हणून अगोदरच आपण इंजेक्शन घेतो, याला आपण व्हॅक्सिन्स असं म्हणतो. रोग होऊ नये म्हणून अगोदर घेतलेली ट्रीटमेंट याला थोडक्यात व्हॅक्सिन किंवा लस असं म्हणतो. मग ही कशी केली जाते? एक्झाम्पल पोलिओ घेऊया आपण. पोलिओचा जो कोण अँटीजेन आहे, पॅथोजेन आहे किंवा व्हायरस आहे, तो खरोखर असतो, बट इट न्यूट्रलाइज और किल. समजा हा पोलिओचा व्हायरस आहे, तो खरोखरचा घेतला जातो आणि खरोखरचा घेतल्यानंतर त्याची ऍक्टिव्हिटी न्यूट्रल केली जाते, त्याला मारून टाकलेला असतो. म्हणजे मृत अवस्थेतला हा पोलिओचा व्हायरस घेतला जातो. खात्री केली जाते तो खरोखरच मेलेला आहे का, त्याची ऍक्टिव्हिटी न्यूट्रल आहे का, खात्री केली जाते. अँड देन ऍड डायल्युएंट, डायल्यूट सोल्युशन कॉल्ड एज अ डायल्युएंट. मग त्याच्यामध्ये व्हेरी क्लीन वॉटर, प्युरिफाईड वॉटर, अत्यंत क्लीन प्युरिफाईड वेल स्टरिलाइज वॉटर त्यात टाकलं जातं. देन हिअर adjuvant means it is also chemical substance which improve immune response. Immune response improve करण्यासाठी जो केमिकल सबस्टन्स असतो त्याला adjuvant म्हटलं जातं. हे adjuvant ऍड केलं जातं, हे डायल्युएंट ऍड केलं जातं आणि हा मूळ पॅथोजन
पॅथोजन आहे पण तो कसा आहे किल केलेला आहे आणि याचं मिश्रण म्हणजे व्हॅक्सिन. या पद्धतीची ती लस असते आणि ते लहान मुलाच्या तोंडामध्ये 2 ड्रॉप टाकले जातात. ते पाण्यागत असतं. का असतं तर त्यात क्लीन वॉटर आहे प्लस ऍडज्युव्हंट आहे म्हणून वॉटर लाईक असतं. पण त्यात तो पॅथोजन असतो, व्हायरस असतो पण तो मेलेला असतो. ते व्हायरस जीवावरती आल्यानंतर आपली बॉडी ऍक्टिव्हेट होती. बॉडीला कळतं बाहेरून कोणता तरी पॅथोजन आलेला आहे. बॉडीला कळल्यानंतर बॉडी ऍक्टिव्ह होते. बी लिम्फोसाइट इमिजिएटली ऍक्टिव्ह होतात. प्लाझ्मा सेल ऍक्टिव्ह होतात. प्लाझ्मा सेल अँटीबॉडी रिलीज करतात आणि त्या पॅथोजनला मारण्यासाठी तयारी करतात. अटॅक करायला जातात. तेव्हा लक्षात येतं अरे तो तर मेलेला आहे, त्यानं काही इन्फेक्शन होणार नाही. म्हणजे बॉडीमध्ये अँटीबॉडी जनरेट होतात आणि भविष्यात जेव्हा खरोखरचा पोलिओचा व्हायरस बॉडीमध्ये एंट्री करेल तेव्हा ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार झालेल्या असतात. त्यामुळे त्या वाटच पाहत असतात केव्हा तशा पद्धतीचा पॅथोजन येतोय आणि खरोखरच्या पोलिओ व्हायरसने जेव्हा बॉडीमध्ये एंट्री केली त्या क्षणाला त्या सगळ्या अँटीबॉडी अटॅक करतात, त्याला मारून टाकतात. म्हणून आपल्याला भविष्यात पोलिओ होत नाही. म्हणून अगोदर लस घ्यायची असते. समजा लस घेतली नाही तर काय होईल, खरोखरचा पॅथोजन एंट्री केली त्यानंतर अँटीबॉडी तयार होणार. तोपर्यंत आपल्याला इन्फेक्शन होईल, तोपर्यंत आपला एखादा पाय लुळा होईल, पोलिओ होईल. तसं होऊ नये म्हणून अगोदर काळजी घेणं गरजेचं आहे. व्हॅक्सिनेशन किंवा व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे. या पद्धतीचा हा कन्सेप्ट आहे व्हॅक्सिन. आय होप यू अंडरस्टँड अबाउट टुडे two concepts, the cells of immune system as well as second concept here vaccine. Okay, thank you.